राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे असा वाद पाहायला मिळतोय. खरं तर रुपाली पाटील ठोंबरेंनी पुणे शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई, तुम्ही कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अशी चर्चा आहे. काय तथ्य? एक तर सगळ्यात महत्त्वाचं रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटीलचा भांडणाचा काहीच संबंध नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेंनी त्यांच्या नेतृत्वाकडं म्हणजे माननीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा, प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्याकडे एक मागणी केली होती. एक व्यक्ती एक पदानुसार तुम्ही आम्हाला न्याय द्यावा. त्या मागणीची जी मागणी करण्यात आली त्याच्यावरनं चाकणकरांनी ह्या सगळ्या बाकीच्या कुरघोड्या केल्या. तरीही मी वर्ष 8 वर्षभर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. माझं पक्षातलं जे काम आहे, पक्षाची बाजू मांडणे, पक्षाचे ध्येय लोकांपर्यंत पोहोचवणे, पक्षाचं चिन्ह पसरवणे, आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री जे आम्हाला आदेश आणि जे काही विचार दिले शाहू फुले आंबेडकर हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आता हे करत असताना मधल्या दरम्यानमध्ये जाणीवपूर्वक एखादी महिला येते काय, ते मिटलेले गुन्हे त्याच्यात गुन्हा दाखल होतो काय, त्याच्यात मला हस्तक्षेप यांचा आढळतो काय, पोलिसांना कोण माझ्याच पक्षातले नेते जर गुन्हे दाखल करण्यासाठी सांगत असतील तर हे भयंकर आहे ना माझ्यासाठी. पक्षातल्या नेत्यांचा काही संबंध नसताना जर पक्षातल्याच नेते कार्यकर्त्यांची मिटलेल्या प्रकरणामध्ये लिगली समझोता झालेल्या प्रकरणामध्ये जर गुन्हा दाखल करण्याचं सांगत असतील तर ही भयंकर गोष्ट नाहीये का? रुपाली पाटील ठोंबरेला प्रवक्तेपदी फेरनिवड नाही करण्यात आली, ऍग्री. आता आमदार अमोलभाऊ मिटकरी यांनाही नाही करण्यात आलं, वैशाली नागोडे यांना करण्यात नाही आलं, पण तो त्यांचा कॉल आहे की त्यांनी रिएक्ट व्हावं नाही व्हावं, न्याय मागावा की नाही मागावा. ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे ही लाचार नाहीये, ही अन्यायी सहन करणारी नाहीये. मी माझ्या नेतृत्वाकडे ह्या सगळ्याची मागणी केली. माझ्यावर जी काही संबंध नसताना भंगाची कारवाई का करण्यात येऊ नये ही नोटीस देण्यात आली. अहो, मी कर्म धर्म सहयोग योगाने वकील आहे म्हणून मी त्याचं खंबीरपणे उत्तर कायदेशीर दिलं. इतर महिलांना हा त्रास सहन होत नाही, त्या घरी बसतात किंवा पक्ष सोडतात. मला जर चाकणकरांना किंवा प्रांत अध्यक्षांना मी नको हवी असेल तर मीच पक्ष सोडेल ना. कधी माझे नेतृत्व माननीय अजितदादांची यांच्याशी बोलून, कारण का ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना तक्रारी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑलिम्पिक निवडणूक धामधूम चालू होती, मधलं प्रकरण एक विनाकारण चालू होतं आणि आता जी निवडणुकीची धामधुमी आहे याच्यामध्ये खरंच माझी भेट झालेली नाहीये, म्हणजे सविस्तर भेट झालेली नाहीये. मग अशाच या मीडियाच्या ह्याच्यामध्ये एकाने मला वाटतं मठाच्या यांनी मला विचारलं की त्यांनी तुम्हाला कार्याध्यक्ष पदावरनं बडतर्फ केलं तर. म्हणलं अशी जर असेल त्यांची तर मी राजीनामा देऊन ठेवेल अजितदादांकडं. दिलाय असं समजा तुम्ही. मलाही जे आमचे प्रतिनिधी आहेत ते 10 वेळा काहीतरी कुरघोड्या करणार, नोटीस काढणार किंवा मी पक्षातनं बाहेर जाण्यासाठी या गोष्टी करणार असेल तर मी स्वतःहून पक्षातनं बाहेर जाईल, हे माझं वक्तव्य होतं. आणि मी खरंच सांगते, मी काम करणारी लोकप्रतिनिधी आहे, सक्षम आहे. मी माझं रक्षण करू शकले तर मी महाराष्ट्रातल्या इतर भगिनींचं रक्षण करू शकेल. मी अन्याय सहन करणारी तर मुळीच नाही, तिथं कुणीही असो. म्हणून मी ऑन कॅमेरा तुमच्यासमोर बोलते. आणि ज्यावेळी मी खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे म्हणून मी माझी मर्यादा पाळतीये बोलण्याची. पण पण ज्या दिवशी माझा निर्णय होईल आणि मी जर पक्षातनं बाहेर गेले तर मी पूर्णपणे कुठनं सुरुवात केली, कशी केली, कशा पद्धतीने केली हे सगळं ऑन कॅमेरा सांगणार. कारण की ज्या पक्षामध्ये इतर महिला येतात त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. रुपाली पाटील ठोंबरेला इतर पक्षातल्या नेत्यांनी विचारणा केली ना, मला काम करायचं मी करणार. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर प्रांत अध्यक्षांना चाकणकरांना मी नाहीये, यांच्यासाठी मी घरी नाही बसणार आहे. तुमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादांचा आहे आणि कुठेतरी न्याय मिळेल आणि यांच्या ज्या काही कुरघोडी आहे ह्या गोष्टी थांबतील ही मला अपेक्षा आहे. मला माझ्या नेतृत्वाकडनं अपेक्षा आहे. समजा नाही झालं तर मी माझा निर्णय घ्यायला मोकळी आहे ना. तुम्ही म्हणालात की संपलेल्या प्रकरणावरती म्हणजे ते खंडाळकरचं प्रकरण, खंडाळकर. ते संपलेल्या प्रकरणावरती एक फोन केला गेला आणि त्यानंतर तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला. कुणी करायला लावला? चाकणकर एक लक्षात घ्या, ज्या दिवशी हा विषय झाला मी बीडमध्ये होते. दोन्ही पार्टी म्हणजे प्रिया सूर्यवंशी आणि माधवी खंडाळकर या पोलीस स्टेशनमध्ये होत्या. दोघींची गुन्हे मागे होण्यासाठी स्टेटमेंट आणि
रेकॉर्ड होतं बरं का. लीगल कायदेशीर प्रक्रिया सांगते. ते संपल्यानंतर दुपारनंतर माधवी खंडाळकर सी-पी ऑफिसला जाते. ॲग्री. अर्ज देते. आता सी-पी ऑफिसकडनं किती अर्ज आल्यानंतर अर्ध्या तासात गुन्हा दाखल केला, याचाही मी माहितीचा अधिकार मागवलेला आहे. त्या विधीन काळामध्ये कोणाकोणाचे फोन कुणाला गेलेले आहेत, हे मला कळण्याइतकं आम्हालाही कळतं. आमचीही सूत्र आहेत की हो. मग त्या अर्ध्या तासाच्या आत गुन्हा दाखल करायला, म्हणजे माधवी खंडाळकरचा गुन्हा माझ्या घरातल्यांवर दाखल करायला अर्ध्या तासात असा कोणाचा फोन आला आणि कोणामुळं केला? तर प्रांत अध्यक्षांनी फोन केला होता. पण मीही तिथे जाऊन माझ्या घरच्यांची तक्रार माधवी खंडाळकर आणि मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांच्यावर केलेला आहे. ही झाली कायदेशीर बाब. कोर्ट ठरवेल त्याच्यामध्ये कोण आहे आणि कोण नाहीये. आयोगाचे अध्यक्ष किंवा प्रांत अध्यक्ष नाही ठरवणार आहेत. आणि मग तो वाद लक्षात घ्या. आमचे माननीय अजितदादा जेव्हा पक्ष कार्यालयात येतात, तिथे माधवी खंडाळकर पोचते. कशी काय? तर चाकणकर सांगतात तिथे त्यांचे सगळे सीडीआर काढणार, कुठल्या नंबरवरनं कुठे केलेले तेही मला माहिती आहे. पण कशासाठी या राजकीय कुरघुड्या पाहिजेले? फक्त एक व्यक्ती एक पद द्या म्हणून सांगितलं म्हणून? राज्य महिला आयोग मंत्रीपद आहे ना. काम करा. आता ते काम तुम्हाला जमत नसतं तर त्याच्यात माझा दोष नाहीये. इथे तर एक व्यक्ती 3 पदं झाली. हो, मग आता ज्यांना कायद्यानुसार ही प्रोसिजर नाहीये माहितीये, ते त्या कोर्टामध्ये न्याय मागतील. करतील त्याच्यावर याचिका दाखल. मी पक्षात आहे म्हणून याचिका दाखल केली नव्हती. पण मी पक्ष सोडल्यानंतर करणार ना. मग सांगते कायदेशीर भाषा कशी असते ती. मी माझी मर्यादा पाळली हो, खरंच पाळली. की आपण पक्षात होतो आपल्याला काय करायचंय? त्यांना दिलं प्रवक्तेपद, मला काय अडचण आहे? त्यांना स्टार प्रचारक दिलं, मला काय अडचण आहे? फक्त ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतर महिला आहेत. पक्ष कशाने चालतो? संघटनेवर चालतो. संघटना कुठे चालते? जिथे-जिथे ही काम करणारी जी काही लोकं आहेत ती एकत्रितपणे करणे आणि सामूहिक पद्धतीने ते नेतृत्व पुढे नेणे. त्याच्यावर पक्ष चालतो ना. का मी आणि मीच आणि माझं नाही ऐकलं की तुमची पदं कमी. किती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महिला आहेत पक्ष सोडून गेल्यात. त्यांना नकोय ही झंझट आणि त्रास. गेल्या त्या किंवा काही घरी बसल्या. त्याच्यावर माझं भाष्य आहे. माझं इतर कशावरही भाष्य नाहीये. पण, पण मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेईल, जेव्हा मी राजीनामा देईल, मी मीडियालाही सांगेन. तेव्हा मग मी कार्यपद्धती सांगते. काय-काय आणि कशा-कशा झाल्यात त्या. तेव्हा कुठनं अडवणार? आणि पुराव्याशी सांगणार. मी असले बकवास, बेताल वक्तव्य करण्यासाठी राजकारणात नाहीये. रुपाली पाटील ठोंबरे कुणावर फालतूचे ॲलिगेशन करण्यासाठी नाहीये. ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे अन्याय दिसेल तिथं लाथ घालणारी आहे. लोकांच्या प्रश्नाला उत्तर शोधणारी आहे आणि ते कर्तृत्वातनं, कामातून. नाहक तुम्ही विनाकारण माझ्यावर जर ते हा सगळा म्हणजे मीडियावर खोट्या बातम्या देऊन त्या गोष्टी करणार असाल किंवा आता समजा मीटिंगला बोलवलं की मग बाकीच्यांना सांगणार, आता नोटिसा देणार आहे, आता हे करणार आहे. कुठून देणार आणि का देणार तुम्ही? कारण का प्रांत अध्यक्ष तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बोलताय. नाही प्रदेशाध्यक्ष जे असतात, प्रांताध्यक्ष जे असतात, ते कुठेतरी कार्यकर्त्यांना बळकटी देतात, पक्ष मजबूत करतात. तुमच्या बाबतीमध्येच असं का होतंय? तुम्हाला डावललं का जातंय प्रांताध्यक्षाकडून? तुमच्या बाबतीत? माझ्याच बाबतीत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक प्रतिनिधी आहेत. त्यांना जाऊन विचारा. सगळ्यांना त्याच पद्धतीची वागणूक तटकरे साहेबांनी दिलेली आहे. एवढंच की ते बोलले नाहीत आणि रुपाली पाटील ठोंबरे बोलते कारण का आता मी माझा निर्णय केलेला आहे. मला अशा लाचारी पत्करलेल्या, हारलेल्या लोकांमध्ये नाही काम करायचं. आणि माझ्यावर जर अन्याय कोण करणार असेल, तर त्याच्यासाठी न्याय घेण्यासाठी रुपाली पाटील स्वतःच्या बरोबर उभी आहे. मी पुन्हा सांगते, जर रुपाली पाटील ठोंबरे इतरांना न्याय देण्यासाठी उभी राहत असेल, तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी उभी राहत असेल, तर माझ्यावर झालेल्या अन्यायावर उभी राहण्यासाठी मी उभी राहणार नाही, असं तुम्हाला वाटतं? उभी राहणार, डंके की चोट पे राहणार. नाही, अशा व्यक्तींसोबत मला काम करायचं नाही असं म्हणताय तुम्ही. तुमचा निर्णय झालाय? नाही, निर्णय नाही झालेला आहे, पण अशी जर लोकं त्रास देणार असतील, तर त्यांच्यासोबत काम करून काय उपयोग आहे? म्हणजे जर तुम्ही सातत्याने 8-9 महिने झाले बघताय, कशावरनं क क कच क कचाटीत पकडता येईल, कशावरनं हे करता येईल, नोटीस पाठवता येईल, फक्त चाकणकर सांगतात म्हणून. आता मी त्याला स्त्री हट्ट का म्हणले? त्या स्त्री आहेत ना, म्हणून तर स्त्री हट्टच म्हणणार ना.
ते चाकणकरांचं यापूर्वी जर पाहिलं तर शहर अध्यक्ष असणारे दीपक मानकर यांच्याशीही वाद झालेले होते. तुमच्याही सुद्धा वाद झालेले आहेत. तुमचीही पदं काढण्यात आली, त्यांचंही पद काढण्यात आलं होतं. असं का होतंय? असं त्या करतायत ना, त्यांना दाखवायचं आहे, की प्रांत अध्यक्षांकडनं जे काम करतात, मी कोणाचंही पद काढू शकते. पक्ष माझ्या मालकीचा आहे आणि मी तो असा हलवते. ते त्यांना दाखवायचंय. ठीक आहे, त्यांनी दाखवलं. आता आम्ही कार्यकर्ता काय दाखवायचे तो आमचा भाग झाला ना मग आता. तुम्ही निर्णय कधी घेणार आहात? आता महापालिकेच्या निवडणुका निवडणुका जाहीर तर होऊ द्या. आमच्या नेतृत्व माननीय अजितदादांची वेळ म्हणजे भेट झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी येतील ना तुमच्या समोर. तुम्हाला आठवतं का मध्ये मी दादांना भेटून सुद्धा मीडियाला सांगितलं नव्हतं. कारण का मीडियानी नंतर बातमी लावली, की अजितदादांनी भेट नाकारली. ती बातमी कुणी लावली होती? चाकणकर बाईंनी. फोन करून सांगायचं, अशी-अशी बातमी लावा. रुपाली पाटील ठोंबरेला नाही फरक पडत. कारण का तुम्ही एक असं माध्यम आहात, तुम्ही मला तर विचारणार, मग मी सांगणार ना मीडियासमोर येऊन. मग माननीय अजितदादांनी त्यावेळी सांगितलं, की बाबा भेट झाली आणि खरंच माझी भेट झाली होती. मी बोललेच नव्हते कुणाला. मलाही दाखवून द्यायचं होतं मीडियाला, की ह्या तुम्हाला चुकीच्या बातम्या देतात. मी चुकीच्या बातम्या देत नाही, जे आहे ते देतीये. मी जर सोडायचा निर्णय घेतला, मी जर राजीनामा दिला, तर मी तुम्हाला पहिला माझ्या पेजवरनं तुम्हाला राजीनामा पाठवेल ना, तुमच्याशी बोलेल. टाकाला जाऊन भांडं लपवायला मला जमत नाही. कुरघुड्या करायला मला जमत नाही. मला फक्त काम करणं, अन्याय तिथं न्याय मिळण्यासाठी उभे राहणे आणि रोखठोकपणे बोलणं आणि ती काळाची गरज आहे. आणि माझ्यावर जर ते अन्याय करत असतील, तर त्या अन्यायासाठी मी माझ्यासाठी खंबीरपणे उभी आहे. या बाबतीमध्ये सगळी अजित पवारांची चर्चा करणार. हो, नक्की. त्या चर्चेसाठी तर एवढा संयम मला अनेक जण म्हणले, की "बघू तुझ्याकडे संयम आहे का?" मग त्या संयमाने थांबलेली आहे. तर तुम्ही श्रीकांत शिंदेची सुद्धा भेट घेतलेली होती. तुम्ही शिवसेना शिंदे गटात जाणार आहात अशा चर्चा आहेत काय? हा जेव्हा विषय झाला तेव्हा शिंदे साहेबांची शिवसेना, माननीय म्हणजे मग भाजप असेल किंवा अ, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल, सगळ्याच नेत्यांनी विचारपूस केली. कुठल्या पक्षाच्या नेत्याला काम करणारी सक्षम महिला नकोय? प्रत्येकाला वाटतं हवी. त्यांनी विचारणी केली. मला त्याच्यामध्ये एक समाधान वाटलं, राजकीय नांदी वाटली, की नेत्यांना काम करणाऱ्या महिला भगिनी हव्यात. आता राहिला खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची भेट घेतली. हो, मी भेट घेतली. माझं काम होतं. खासदार निधीचा विषय होता. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि महायुतीच्याच नेत्यांची नाही, विरोधातले जरी नेते असतील तरी मी भेट घेते. कारण का लोकांचे प्रश्न सोडवत असताना राजकारणामध्ये जे नेते असतात त्यांची भेट घेणं गैर आहे का हो? ती घेतलीच गेली पाहिजे. काम करणारेच नेते किंवा तो संवाद साधण्यासाठी किंवा त्या लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी भेट घेतात. ती मी भेट घेतलेली आहे. मी नाकारत नाहीच आहे. आणि जर कदाचित माझा निर्णय झाला आणि जर शिवसेनेकडनं मला विचारणा करण्यात आली, तर मी घेईल ना निर्णय. तो निर्णय मी तुम्हाला सांगेन. ताई माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी असं म्हटलेलं आहे, की तुम्ही त्यांची लहान बहीण आहात. पक्षात आलं तर तुमचं स्वागत. हो, मी लहानच बहीण आहे त्यांची. कारण का मी मनसेमध्ये असताना एकत्र काम केलेले. मला ते सीनियर नगरसेवक आहेत. 2012 ला आम्ही एकत्र सभागृहामध्ये काम केलेलं आहे. अनेक आंदोलन, अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या मोठ्या बंधूंनी माझं स्वागत केलं. याला म्हणतात लोकप्रतिनिधी आणि काम करणारा नेता. ज्याला लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. ज्याला सोबत तो जरी सक्षम असला, तरी आजूबाजूला सक्षम काम करणारा कार्यकर्ता, पदाधिकारी त्याला हवा आहे. नाही का हुजरेगिरी करणारा किंवा त्याला विनाकारण फक्त मीच पुढे जाणारातली अशी वृत्ती राजकारणात उपयोगी पडत नाही. त्याच्यामुळे रवींद्रभाऊ दंगेकर हे माझे मोठे बंधूच आहेत आणि मलाही आवडेल त्यांच्यासोबत काम करायला. पण तो निर्णय कालांतराने. अर्थात ह्या होत्या रुपाली पाटील ठोंबरे. मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा अजून दिलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.